आणि ही अस्वस्थ वृत्ती ही कर्तृत्वाला जन्म देते. या सुविचाराचा अर्थ बसूनच थांबा, बसूनच. अस्वस्थ वृत्ती ही कर्तृत्वाला जन्म देते हा सुविचार असल्यानंतर लँग्वेजचे शिक्षक त्याचा अर्थ वेगळा घेतील आणि सायन्सच्या शिक्षक त्याचा विजन वेगळ्या पद्धतीने घेतील. अस्वस्थ वृत्ती मी लँग्वेजच्या शिक्षकांकडे जर गेलं तर ते त्या व्ह्यूनी पाहतील. अस्वस्थ वृत्ती ही कर्तृत्वाला जन्म देते. माणूस अपसेट झालाय, अस्वस्थ झालाय, मग कर्तृत्वाला कसा जन्म देईल असं त्यांच्या पुढे प्रश्न पडेल. सायन्सच्या शिक्षकाचं विजन पाहिलं तर जे अस्वस्थ राहिले त्यांच्यातून कर्तृत्व जन्माला आलं. शास्त्रज्ञ हे कोणत्या तरी गोष्टीमध्ये अस्वस्थ राहिले, त्यांना प्रश्न वेगवेगळे पडले, त्यामुळे ते अस्वस्थ राहिले आणि त्या अस्वस्थतेतून कर्तृत्वाला जन्म दिला. डॉक्टर सी व्ही रामनांच्या बाबतीतली घटना सांगतो. ते लहान होते, ते आईला सारखे प्रश्न विचारायचे आणि त्या आई एकदा कपडे धुत होती आणि डॉक्टर सी व्ही रामन छोटे होते तर ते त्यांच्या आईजवळ बसून होते, परंतु आई कपडे धुत होती, पाण्यामध्ये बादलीमध्ये पाणी होतं आणि कपडे त्याच्यामध्ये बुडवीत होती आणि त्यावेळेस साबणाचा फेस त्या पाण्यावर तयार व्हायचा. तो छोटा छोटा फेस एकमेकांना चिकटून तो मोठा व्हायचा. मोठा झाल्यानंतर त्याच्यावर एक टिपका तयार व्हायचा, लोलक तयार व्हायचा आणि डॉक्टर सी व्ही रामन सूर्याची किरण त्याच्यावर पडल्यानंतर त्याचा शुद्धरंग तयार व्हायचा आणि त्याच्यावर लोलक तयार झाल्यानंतर तो फुटतोच का हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. त्या आईला सारखा प्रश्न पडला, त्यांना आईला सारखा प्रश्न विचारायचे, हा छोटा छोटा फुगा एकत्र का होतो, एकत्र आल्यानंतर त्याच्यावर लोलक का तयार होतो आणि तो सप्तरंग तयार केल्यानंतर तो फुटतोच का. आईला काही त्याचे प्रश्नाची उत्तरच देता येत नसायची. आई निरुत्तर करायची, प्रत्येक प्रश्न त्यांना विचारायचे, आई निरुत्तर करायची. म्हणजे डॉक्टर सी व्ही रामनांनी त्याचा शोध लावलाच शेवटी. दुसरं एक उदाहरण मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे जे तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहित नाही, परंतु मी शिकत असताना 1996 साली मला ती घटना कोणीतरी सांगितली. सिव्हिल इंजिनियर्स होते. स्थापत्यशास्त्राचे जनक डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. अजून आपल्याला कंटेंटकडे जायचे. प्रश्न प्रकार का, प्रश्नाची निर्मिती कशी, शास्त्रज्ञांना प्रश्न कसे पडले, शास्त्रज्ञ हे सर्वसामान्यांतूनच नंतर शास्त्रज्ञ झाले, याचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा. जो महाराष्ट्रामध्ये मी हाच कन्सेप्ट, हीच संकल्पना त्यांच्या पुढे मांडली, तीही तुमच्या पुढे सांगताना मला अत्यानंद होईल की डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे स्थापत्यशास्त्राचे खऱ्या अर्थाने सिव्हिल इंजिनिअरचे जनक आहेत. त्यांच्यामुळं आज ऑटोमॅटिक जे धरणाचे जो ओव्हरफ्लो झाल्यानंतर ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात, याचं सगळं श्रेय हे स्थापत्यशास्त्र डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जातं. इंग्रजांच्या काळातही ते भारतीय असूनही त्यांना खूप चांगली संधी इंग्रजांनी दिली, परंतु ते पण एकदा तामिळनाडू राज्यात असताना मामांच्या गावी जायला निघाले. मामांच्या गावी जायला निघाल्यानंतर एक छोटा बालक, आई वडील सगळे त्या डब्यामधून चालताना रेल्वेमधून जात होते, परंतु त्यांना काय ती कोणाला जाणवलं नाही. मात्र त्यांना त्या रेल्वेमधून जाताना व्हायब्रेशन जाणवायला लागले. कुठेतरी रूळ तुटलाय की त्यांच्यातली भावना तयार झाली. ती जसजशी रेल्वे पुढे पुढे जायची तशी त्यांच्यात ती भावना तयार झाली की ते जसं व्हायब्रेशन त्यांना वाढायला लागलं. कारण ज्या दिशेने रेल्वे चालली होती ती 4 स्टेशन नंतर रेल्वे रूळ तुटलेला होता हे जाणवलं, परंतु त्या आईला जसं व्हायब्रेशन जाणवायचे, आईकडे जायचे, रेल्वे रूळ तुटल्याला दिसतो, आई म्हणायची ग बस, तुला नाही काही कळत. वडिलांकडे जायचं, ग बस, मोठ्याने सांग, ग बस. सगळ्यांनी त्याला प्रेशर केलं, परंतु तो थांबला नाही. शेवटी त्याने चेन ओढली. इतका लहान असताना मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी ती चेन ओढली, गाडी थांबवली. नंतर स्टेशन मास्टरकडे त्या मुलाला नेलं गेलं. स्टेशन तो लहान असल्यामुळे त्याला शिक्षा काय करायची, स्टेशन मास्टर पुढे प्रश्न पाडला, परंतु त्यांनी जो हट्ट केला की हा रूळ पुढे तुटलेला आहे, व्हायब्रेशन्स मला जाणवतात, मला तो प्रश्न पडलाय, गाडी पुढे जाऊन देऊ नये, व्हायब्रेशन्स का जाणवायला लागले, रेल्वे रूळ तुटलेला आहे. शेवटी स्टेशन मास्टरने त्या बालहट्ट असतो, आपणही बालहट्ट पुरवला पाहिजे. त्या स्टेशन मास्टरने तो बालहट्ट पुरवला आणि नंतर चेक केला, चौकशी केल्यानंतर एका ठिकाणी रेल्वे रूळ तुटलेला, गाडी त्यांनी पुढे जाऊनच नाही दिली. सांगायचं तात्पर्य हे प्रश्न प्रकार. आता कंटेंट निघालो प्रश्न प्रकार. तर आता क्षमता आधारित प्रश्न प्रकार म्हणजे तुम्हाला ह्या संकल्पनातून कळालं की प्रश्न हे माणसाच्या जगातील नवीन ज्ञान मिळवण्याचं एक साधन आहे. कुतूहल निर्मिती तयार होते. कुतूहल असतं की कुतूहल त्याच्यातून कुतूहल आपण जर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर मिळालं तर कुतूहल आपलं शांत होतं. नवनिर्मितीचं ते साधन आहे, ज्ञान प्राप्तीचं ते साधन आहे. आणि म्हणून प्रश्न प्रकार हा जीवनातील प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. बरोबर.
आता मला सांगा, आता तुम्ही माझं ऐकलं, मला ती थोडीशी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची कथा सांगायची होती. आता मला तुम्हाला वनवे न्यायचं नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, प्रत्येक शिक्षक इथं आलेला युनिक आहे, वेगळा आहे. तो एकमेकाची नक्कल करू शकणार नाही, जो तो ज्याच्याशीच नक्कल करेल. महाराष्ट्राच्या शिक्षकांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या शिक्षकांनी खूप उत्तरं दिलेली आहेत. तसं मला तुमच्याकडून किंवा सगळ्या प्रशिक्षकांकडून तुम्हाला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आपण प्रश्न कधी कधी विचारतो, आपण प्रश्न मुलांना कधी कधी विचारतो. आपण पाठ शिकवायला सुरुवात केली, मग कधी कधी प्रश्न विचारतो, सांगा कोणत्या टप्प्यामध्ये विचारतो? सुरुवातीला. अजून अजून पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी. अजून थोडं शिकवल्यानंतर शिकवताना म्हणजे पूर्वार्धात, मध्यभागात आणि शेवटी. उत्तरार्धात. बरोबर आहे. मूल्यांकन जेव्हा चालू असते, सरांनी तुम्हाला पहिल्यांदा CBA 1, 2, 3 झाल्यामुळे तुम्हाला मूल्यांकन प्रोसेस करायची. बरोबर आहे की एखाद्या विद्यार्थ्याला गणिती क्रिया करायची, त्याला गणित बेरजेची किंवा हातचे करण्याची क्रिया आहे, की जे काही जोपर्यंत ती प्रोसिजर होते, बेरीज 4 अंकीला 4 अंकी दिली जाते, जोपर्यंत तो बेरीज करतो, त्याचे हातचे घेतो, वजाबाकी करतो, ती जी प्रोसिजर करतो त्याला आपण मूल्यांकन म्हणतो. आणि जेव्हा उत्तर येतं आणि ते जेव्हा ते आलेलं उत्तर घेऊन आपल्याकडे येतो, तेव्हा आपण ते चेक करून सांगतो, तेव्हा ते झालं आपण त्याचं बरोबर आहे का चूक आहे ते सांगणं, त्याचं झालं ते झालं मूल्यांकन. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की आपण पाठाच्या सुरुवातीला, पाठाच्या मध्यभागी, पाठाच्या शेवटी आपण कधीही प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्याचे काय फायदे होतात सांगा? पटपट पटपट प्रश्न आपण विद्यार्थ्यांना का विचारतो? एक सांगा. सांगा. एकाग्रता आहे का नाही विद्यार्थ्यांची? तुम्ही सांगा. किती समजते? त्याच्याबद्दल ज्ञान आहे, पुरा ज्ञान आहे. प्रश्न का विचारतो? त्याचं आकलन किती झालं ते पण आपण समजू. त्याला आपण सांगितलेला कंटेंटचा आकलन झालं नाही. पेरेंट्स कोडकरपणा कमी करण्यासाठी पण आपण प्रश्न विचारतो. काय? एखादा विद्यार्थी जर कोडकरपणा करत असेल वर्गात, हा, ते पण उत्तर आहे. बरोबर. आणि म्हणून म्हणजे मला जी पायाभरणी करायची, ती तुमचं फाउंडेशन क्लिअर झालं. आता मी विषयाकडे हळूहळू वळतोय. सर